कटकारस्थानी ननंद भाग 5 अंतिम. आईचं मन आणि मुलीचा गुन्हा. रेश्माला पोलीस घेऊन गेले होते. घरात एक वेगळी शांतता पसरली होती, पण ती शांतता समाधानाची नव्हती, ती थक्क्याची होती. शारदा खुर्चीवर बसली होती, डोळ्यात पाणी, मनात हजारो विचार. माझीच मुलगी इतकं खाली जाईल असं वाटलं नव्हतं. दुसरीकडे समीर आणि सोनाली त्यांच्या नव्या घरात होते. सोनाली खिडकीत उभी राहून विचारात हरवली होती. समीर तिच्या जवळ आला. काय विचार करतेस? ती हळू आवाजात म्हणाली. सगळं संपलं, पण मन अजूनही अस्वस्थ आहे. समीरने तिचा हात धरला. काही गोष्टी संपायला वेळ लागतो, पण आता आपण शांत आहोत. तेवढ्यात समीरचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं, आई. समीर काही क्षण थांबला, मग फोन उचलला. हॅलो. शारदाचा आवाज थरथरत होता. समीर, एकदा येऊन जाशील का? काही वेळात दोघं जुन्या घरात पोहोचले. घरात सगळं ओसाड वाटत होतं. जिथे कधी आवाज, वाद, कटकारस्थान होतं, तिथे आता फक्त शांतता होती. शारदा त्यांना पाहताच उठली. तिच्या डोळ्यात अपराधाची भावना स्पष्ट दिसत होती. समीर. समीर शांत उभा राहिला. आई, कसं आहे? शारदा अचानक सोनालीसमोर आली आणि तिच्या पायांशी बसली. मला माफ कर बाळा. सोनाली हादरली. आई, असं करू नका. शारदा रडत म्हणाली, मी आई असूनही तुझ्यावर अन्याय होताना गप्प बसले. माझी चूक आहे. सोनालीच्या डोळ्यात अश्रू आले. आई, भूतकाळ बदलता येत नाही, पण पुढे सगळं ठीक करू शकतो. समीर शांतपणे सगळं पाहत होता. त्याच्या मनात राग होता, पण आईच्या अश्रूंनी तो मवाळ झाला होता. आई, रेश्माने जे केलं ते चुकीचं होतं. शारदा मान हलवत म्हणाली. हो, पण ती माझी मुलगी आहे. मला तिची काळजी वाटते. सोनाली हळू आवाजात म्हणाली. ती चुकीची आहे, पण ती वाईट नाही. तिला समजून घ्यायला हवं. समीरने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. इतकं सगळं करूनही तू तिच्यासाठी बोलतीयस? सोनाली हसली, कारण द्वेषाने काही सुटत नाही. त्या क्षणी समीरला जाणवलं, सोनाली फक्त चांगली नाही, ती खूप मोठ्या मनाची आहे. तेवढ्यात दारात पोलीस आले. शारदा मॅडम, कोर्टाची तारीख ठरली आहे. उद्या सकाळी हजर राहावं लागेल. शारदा घाबरली. माझी मुलगी? पोलीस म्हणाले. गुन्हा गंभीर आहे, पुढचं कोर्ट ठरवेल. शारदा रडू लागली. समीर, काहीतरी कर, माझी मुलगी आहे ती. समीर गप्प राहिला. त्याच्या मनात द्वंद्व सुरू होतं, न्याय की नातं. सोनाली त्याच्या जवळ आली. निर्णय तुझा आहे, पण लक्षात ठेव, आपण चुकीला साथ देऊ नये, पण माणसाला सुधारण्याची संधी द्यावी. समीर विचारात पडला. त्याच्या डोळ्यात कठोरता आणि ममत्व दोन्ही दिसत होतं. समीर रेश्माला वाचवण्यासाठी काही करेल. कोर्टात काय होणार? रेश्माला शिक्षा होईल की तिला दुसरी संधी मिळेल? न्यायालयातला सामना. दुसऱ्या दिवशी सकाळ. कोर्टाच्या बाहेर तणावपूर्ण वातावरण होतं. शारदा डोळ्यात पाणी घेऊन उभी होती. समीर आणि सोनाली तिच्या सोबत होते. समीर, काहीतरी कर. शारदा पुन्हा विनवणी करत म्हणाली. समीर शांतपणे म्हणाला, आई, मी खोट्याला साथ देऊ शकत नाही, पण तिला पूर्णपणे एकटीही सोडणार नाही. थोड्याच वेळात पोलीस रेश्माला घेऊन आले. हातात बेड्या नव्हत्या, पण तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीती होती. तिने समीरकडे पाहिलं. समीर. तो काहीच बोलला नाही. कोर्टात सुनावणी सुरू झाली. न्यायाधीशांनी फाईल पाहत विचारलं, रेश्मा, तुमच्यावर पुरावे तयार करून दुसऱ्याला फसवण्याचा आरोप आहे. तुम्ही गुन्हा कबूल करता का? रेश्मा काही क्षण गप्प राहिली. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या. शारदा रडत म्हणाली, बोल ग, सत्य सांग. रेश्माच्या डोळ्यात अश्रू आले. ती हळू आवाजात म्हणाली, हो, मी केलं. कोर्टात कुजबुज पसरली. सोनाली शांत उभी होती. न्यायाधीशांनी विचारलं, का केलं? रेश्मा रडत म्हणाली, मला माझा भाऊ गमवायचा नव्हता. मला वाटलं सोनाली आल्यावर तो मला विसरेल. न्यायाधीश गंभीरपणे म्हणाले, भावावर प्रेम असणं चुकीचं नाही, पण दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणे गुन्हा आहे. समीर पुढे आला. माय लॉर्ड, मला काही सांगायचं आहे. न्यायाधीशांनी मान हलवली. बोला. समीर म्हणाला, हो, रेश्माने मोठी चूक केली आहे, पण ती वाईट माणूस नाही. तिला फक्त भीती आणि मत्सर आंध्र कळून गेलं. सोनालीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अभिमान होता. समीर पुढे म्हणाला, मी विनंती करतो, तिला सुधारण्याची एक संधी द्यावी. कोर्टात शांतता पसरली. न्यायाधीश काही क्षण विचारात पडले. तेवढ्यात सोनाली पुढे आली. माय लॉर्ड, मला पण काही सांगायचं आहे. ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली, हो, रेश्माने माझ्यावर खूप अन्याय केला आहे, पण मला बदला नको आहे. मला फक्त न्याय हवा आहे. न्यायाधीशांनी विचारलं, मग तुम्हाला काय हवं आहे? सोनाली म्हणाली, तिला शिक्षा मिळावी, पण अशी की ती स्वतःची चूक समजेल आणि पुन्हा असं काही करणार नाही. रेश्मा रडत सोनालीकडे पाहत म्हणाली, तू मला माफ करू शकतेस?
सोनाली काही क्षण गप्प राहिली, मग हळूच म्हणाली, माफ करणं सोपं नाही, पण मी प्रयत्न करेन. न्यायाधीशांनी निर्णय दिला. रेश्माने गुन्हा कबूल केला आहे. तिला 6 महिन्यांची शिक्षा आणि त्यानंतर समुपदेशनासाठी पाठवण्यात येईल. शारदा रडू लागली. माझी मुलगी. रेश्माला घेऊन जाताना ती समीरकडे पाहत म्हणाली, समीर, मला माफ कर. समीरच्या डोळ्यात पाणी आलं. तू परत आलीस तर सगळं नव्याने सुरू करू. सोनाली तिच्याकडे पाहत होती. तिच्या मनात अजून ही वेदना होती, पण द्वेष नव्हता. कोर्टाबाहेर समीर सोनालीकडे वळला. तू खूप मोठं मन दाखवलंस. सोनाली हसली. कधी कधी जिंकण्यासाठी माफ करावं लागतं. दोघं एकमेकांच्या जवळ उभे होते आणि त्यांच्या नात्यात एक नवी ताकद होती. रेश्मा शिक्षेनंतर कशी बदलेल? समीर आणि सोनालीचं आयुष्य आता खरंच शांत होईल का? कथेचा भावनिक शेवट कसा होईल? बदलाची सुरुवात. कोर्टाचा निकाल लागून काही दिवस झाले होते. रेश्मा तुरुंगात होती आणि घरात एक खोल पोकळी निर्माण झाली होती. शारदा एकटीच बसून राहायची. तिच्या डोळ्यात सतत अपराधीपणाची भावना आणि मुलीची काळजी दिसायची. दुसरीकडे समीर आणि सोनालीचं आयुष्य हळूहळू स्थिर होत होतं. सोनाली आता स्वतःची काळजी जास्त घेत होती. समीर तिच्यासाठी प्रत्येक गोष्ट सांभाळत होता. औषध घेतलास? समीर रोज विचारायचा. सोनाली हसत म्हणायची, हो बाबा. दोघांच्या आयुष्यात पुन्हा गोडवा परतत होता. एक दिवस सोनालीने शांतपणे विचारलं, समीर, आपण रेश्माला भेटायला जाऊया का? समीर थोडा थबकला. तुला खरंच जायचं आहे? सोनालीने मान हलवली. हो, कारण तिचा बदल आपण पाहायला हवा. काही वेळात दोघं तुरुंगात पोहोचले. रेश्मा भेटायला आली. तिचा चेहरा पूर्णपणे बदललेला होता. अभिमान नाही, राग नाही, फक्त पश्चाताप. ती समीरला पाहताच रडू लागली. समीर. समीर शांत उभा राहिला. रेश्मा सोनालीकडे वळली. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. मी स्वतःलाही माफ करू शकत नाही. सोनाली शांतपणे म्हणाली, चूक मान्य करणं हीच बदलाची पहिली पायरी आहे. रेश्मा रडत म्हणाली, मी बाहेर आल्यावर सगळं ठीक करेन. तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. समीरने दीर्घ श्वास घेतला. तू खरंच बदललीस तर आम्ही तुझ्यासोबत आहोत. रेश्माच्या डोळ्यात आशेची एक किरण चमकली. खरंच? सोनाली हसली. हो, पण विश्वास पुन्हा मिळवायला वेळ लागेल. रेश्माने मान हलवली. मी थांबेन. त्या भेटीनंतर समीर आणि सोनाली बाहेर आले. समीर म्हणाला, तू खरंच खूप मोठं मन दाखवलंस. सोनाली हसली. कारण आता आपल्याला पुढे बघायचं आहे, मागे नाही. काही महिन्यांनी सोनालीचा 7वा महिना सुरू झाला होता. घरात आनंदाचं वातावरण होतं. समीर तिची खूप काळजी घेत होता. आता काहीही टेन्शन नाही. फक्त आपलं बाळ. तेवढ्यात फोन वाजला. शारदाचा कॉल होता. समीर, उद्या रेश्मा सुटते. समीर काही क्षण शांत राहिला. ठीक आहे, आपण तिला घ्यायला जाऊ. सोनालीने हसत त्याच्याकडे पाहिलं. नवं पान सुरू होणार. पण समीरच्या मनात अजूनही एक हलकीशी भीती होती. खरंच सगळं बदललं आहे का? रेश्मा बाहेर आल्यावर खरंच बदलेल का? सोनालीच्या आयुष्यात येणार सर्वात मोठा आनंद. या कथेचा शेवट सुखद होईल का? नव्या आयुष्याची पहाट. तो दिवस अखेर आला. रेश्मा तुरुंगातून बाहेर येणार होती. समीर, सोनाली आणि शारदा तिला घ्यायला गेले होते. सोनालीचा 8वा महिना सुरू होता. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात समाधान. गेट उघडलं आणि रेश्मा बाहेर आली. तिचा चेहरा पूर्णपणे बदललेला होता. ना गर्व, ना कटकारस्थान, फक्त शांतता आणि पश्चाताप. तिने समीरकडे पाहिलं. समीर. समीर काही क्षण गप्प राहिला, मग हळूच पुढे आला. घरी चल. रेश्माच्या डोळ्यात अश्रू आले. ती सोनाली समोर आली. काही क्षण शब्दच सापडले नाहीत. मग अचानक ती त्याच्या पायावर बसली. मला माफ कर, मी तुझं आयुष्य नरक केलं. सोनाली घाबरली. असं नका करू. तिने तिला उचललं. चूक मोठी होती, पण आता तू बदलली आहेस, हे महत्त्वाचं. रेश्मा रडत म्हणाली, मी आयुष्यभर तुमचं ऋण फेडेन. समीर शांतपणे म्हणाला, फक्त पुन्हा अशी चूक करू नकोस, तेच पुरेसं आहे. सगळे घरी परतले. घरात पुन्हा एकदा सगळे एकत्र होते, पण यावेळी वातावरण वेगळं होतं. आदर, समजूतदारपणा आणि प्रेम. काही दिवसांनी घरात आनंदाचा क्षण आला. सोनालीला अचानक वेदना सुरू झाल्या. समीर, तो घाबरला. चला हॉस्पिटलला. काही तासांच्या तणावानंतर डॉक्टर बाहेर आले. अभिनंदन, तुम्हाला गोड मुलगी झाली आहे. समीरच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. शारदा हात जोडून देवाचे आभार मानत होती. रेश्मा दूर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात अश्रू. समीरने बाळाला हातात घेतलं आणि सोनालीकडे पाहिलं. आपल्या प्रेमाची खरी ओळख. सोनाली हसली. रेश्मा हळूच जवळ आली. मी तिला हातात घेऊ का?
सोनालीने तिच्याकडे पाहिलं. काही क्षण शांतता, मग हसून म्हणाली, हो आत्या आहेस तू. रेश्माने बाळाला हातात घेतलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी वचन देते, आता फक्त प्रेम देईन. सोनाली, समीर, रेश्मा आणि शारदा चारही जण त्या छोट्या जीवाकडे पाहत होते. त्या क्षणी सगळे जुने वाद, कटकारस्थान, वेदना सगळं मागे पडलं होतं. सोनाली शांतपणे म्हणाली, नातं टिकवायचं असेल तर विश्वास आणि माफ करणं दोन्ही गरजेचं आहे. समीरने तिचा हात धरला आणि प्रेम ते सगळ्यात मोठं. घरात पुन्हा एकदा हसू उमटलं आणि यावेळी ते खरं होतं. शेवट, कधी कधी आयुष्य आपल्याला कठीण प्रसंग देतं, पण त्या प्रसंगातून आपण शिकतो. विश्वास, माफ करणं आणि प्रेम याच खरं नात्यांना बळ देतात. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल धन्यवाद.